अजय घरत यांच्याकडून संतोष घरत याच्यासाठी जे पारितोषिक आलेलं आहे, रोख रक्कम 630 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते संतोष घरत याला मी सुपूर्द करतो. संतोष घरत. हॅलो पंच सुधीर वाडेकर, पहिला डॉट गेला की वाईड बॉल होता? वाईड बॉल. ओके ओके ओके. पहिला चेंडू वाईड आहे. तत्पूर्वी काका मात्रे सरांचं नक्कीच धन्यवाद देतोय. तर क्वार्टर फायनलचा थरार IPL फॉर्मॅट मधील गाव टू गाव फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय. एका बाजूला प्रदीप स्पोर्ट नवखार तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रवण 11 पुरस्कृत रिलायन्स नवगाव. मागील 2 सामन्याचा सामनावीर सुजय पावशे ऑन द स्ट्राइक. एमरोजला पाहतोय यावेळी चेंडू कव्हरच्या दिशेने किशोर पाटील कडून थोडस खराब क्षेत्ररक्षण होत आहे. धाव मिळते, स्ट्राइक रोटेट होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा धावफलकावरती लागतायत. षटक क्रमांक पहिला एम्ब्रोस, एक जबरदस्त मुंबईतील नामवंत खेळाडूंमध्ये जसं नाव घेतलं जातं असा हा गोलंदाज एम्ब्रोस खान. यावेळेला लेग बिफोर द विकेटचा अपील उचलून धरतायत कमलाकर दादले. बॅक टू द पॅव्हलियन. चेंडू आपण पाहतोय एम्ब्रोज खान याचा. एक जबरदस्त मुंबईतील नामवंत खेळाडूंमध्ये ज्या गोलंदाजाचं नाव घेतलं जातं असा हा एम्ब्रोज खान. मैदान कोणतंही असो, आपण पाहिलं एम्ब्रोज खानची गोलंदाजी आपण नेहमीच पाहतो. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अफलातून अधिनाथ मात्रे, आपण प्लीज व्यासपीठाजवळ यायचं आहे. वळूया सामन्याकडे. एम्ब्रोज खान, विनोद वाटकरे पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील केला होता, मात्र नक्कीच फलंदाजाच्या ऍक्शन वरून, फलंदाजाच्या नक्कीच देहबोलीवरून आपल्याला नक्कीच वाटतंय की पहिला चेंडू बॅट ला लागला होता. त्यामुळे एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा. आता मात्र श्रवण 11 पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघाला प्रदीप स्पोर्ट नवखार संघासारख्या तगड्या संघासमोर एक चांगली धावसंख्या, एक टॉप फाईट स्कोर उभारावा लागणार आहे. सुजय पावशेला ती महत्वाची भूमिका साकारावी लागणार आहे. पाहूया हा चेंडू. सुजय पावशेला थोडस जरूर लूज स्वरूपाचा चेंडू वरती बोट जरूर फिरवले होते एम्ब्रोज खान याने. एम्ब्रोज खान कडे आपण पाहिलं ती विविधता आहे. गोलंदाजीमध्ये कलात्मकता असणं गरजेचं असतं. एखादा चेंडू स्लोवर वन, एखादा चेंडू यॉर्क, एखादा चेंडू इन स्विंग, एखादा चेंडू आउट स्विंग, हे सर्व काही एम्ब्रोज खानच्या गोलंदाजीतून नक्कीच आपण पाहिलंय. याही वेळेला आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये एम्ब्रोज खान आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर रून येऊन रनअप घेत असताना. पाहूया हा चेंडू. सुजय पावशे ऑन द राईज मारण्याचा जरूर प्रयत्न करतोय. चेंडू वरती टायमिंग मात्र व्यवस्थितरित्या करत नाहीये. चेंडू आपण पाहतोय थोडासा बॅट वरती लेट येतोय. गुडलेन स्पॉट वरती पडलेला हा चेंडू. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे. निर्धाव चेंडूने आपण पाहिलं तर षटक समाप्त केलंय गोलंदाज एम्ब्रोज खान. एक जबरदस्त असा गोलंदाज. पाहिलं तर नक्कीच मुंबईतील नामवंत खेळाडूंना नक्कीच आयकॉनच्या स्वरूपात
प्रदीप स्पोर्ट नवखार संघाने बहिरीमाता स्पोर्ट क्लब वेळवलीच्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आयकॉन खेळाडूच्या रूपामध्ये आपण पाहतोय राहुल जोगाडिया, एक जबरदस्त मुंबईतील गोलंदाजांचं नाव. त्यानंतर आपण पाहिलं सुमित ढेकळे, एक विस्फोटक असा फलंदाज. त्याने मगाशी नक्कीच उल्लेख केला होता लोकल क्रिकेट आणि प्रोफेशनल क्रिकेट याबद्दल. विनोद वाटकरेचा ऑन द राईज फटका, चेंडू मिड विकेटच्या दिशेने, राजा तेथे तैनात. चेंडूवरती एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा. आता मात्र पाहूया सुजय पावशे, अमरोज खानचे शेवटचे 2 चेंडू निर्धावत झाला होता. मागील 2 सामन्यामध्ये सामनावीराचा किताब सुजय पावशेने नक्कीच मिळवला होता. तीच कामगिरी करण्याची नक्कीच गरज असणार आहे. पाहूया राहुल जोगाडियाचा हा चेंडू. सुजय पावशे बॅक टू द बॉलर. राहुल जोगाडिया स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करतोय. चेंडू आपण पाहिलं, चेंडूवरती धावा येणं गरजेचं असणार आहे रिलायन्स नवगाव संघाच्या दृष्टीने. धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे 5 धावा. आपण पाहायला उरला सुरला खेळ बाकी आहे. त्या सुजय पावशे यावेळी पाहतोय फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. वेगावरती थोडासा नक्कीच बीट होतोय. मात्र पाहूया चपळाई नवगाव संघ जरूर दाखवताना दिसतोय. ओव्हर थ्रोची आणखीन एक धाव मिळते. राहुल जोगाडिया या चेंडूवरती नक्कीच या रनआउट वरती रिक्स उठवत असताना, जीवनात रिक्स घेत राहा. जिंकाल तर आनंदी व्हाल, तर अपयश मिळाले तर हुशार व्हाल. जीवनात किंवा क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय, खेळामध्ये सुद्धा रिक्स घेत चला. आपण पाहिलं रिक्स घेतो तो आपण पाहिलं तर आपण नक्कीच हरू शकाल. जिंकल्यानंतर सुद्धा नक्कीच आपण आत्मविश्वास वाढू शकतो. या वेळेला चेंडू आपण पाहतोय सुजय पावशेला नामोहरम करणारी गोलंदाजी पाहायला मिळते राहुल जोगाडियाकडून. नामवंत फलंदाजांना राहुल जोगाडियाने नामोहरम करणारी गोलंदाजी केली. आपण पाहिलं तर नक्कीच सुजय पावशे इनफॉर्म फलंदाज, त्या इनफॉर्म फलंदाजाला सुद्धा नक्कीच चकवणारी गोलंदाजी करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. विनोद वाटकरे ऑन द स्ट्राइक. विनोद वाटकरेला सुद्धा चकवतोय, फसवतोय, बीट करतोय. स्विंग अँड मिस अशा प्रकारचा हा चेंडू राहुल जोगाडिया. आपण पाहिलं तर नक्कीच हाईट कम फाईट ज्यादा असं चित्र मैदानावरती नक्कीच स्पष्ट करतोय गोलंदाजीमध्ये. अवया विनोद वाटकरे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला पाहतोय चेंडूला लेट कट खेळतोय. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोवर 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण. धावफलकावरती धावा लागतायत फक्त रिलायन्स नवगाव संघाच्या. 1 गडी बाद 10 धावा. 2 षटक पूर्ण, 10 धावाच फक्त धावफलकावरती लागतायत. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये पाहूया गोलंदाजीसाठी मंदार गुरव गोलंदाजीसाठी येतोय. एक जबरदस्त असा मुंबईतील फलंदाज. पाहूया नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सुमित ढेकळे याने नक्कीच आक्रमक अशी फलंदाजी केली होती. मात्र मंदार गुरवची गोलंदाजी मात्र मैदानावरती कशा रीतीने होते. राईट आर्म ओर राऊंड विकेट मारा करत असताना सुजय पावशे ऑन द स्ट्राइक. सुजय पावशेला मात्र आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये चेंडू बॅट वरती येत नाही. चेंडू आपण पाहिले पहिले 2-3 चेंडू आपल्या चांगल्या बॅट वरती आले तर एक चांगली धावसंख्या उभारण्याचा मानस निर्माण होत असतो. मात्र या वेळेला सुजय पावशेचा मोठा फटका. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक सुमित ढेकळे चेंडू खाली तैनात. फलंदाज सुजय पावशे बॅक टू द पॅव्हलियन. गोलंदाजी होताना दिसते प्रदीप स्पोर्ट नवखार संघाची. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये विघ्नहर्ता खारीकपाडा आणि आजच्या दिवसामध्ये यजमान संघ बहिरीमाता वेळवली हा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश मिळवलाय. आपण पाहिलं तर नक्कीच बक्षीस पात्र 2 संघ झालेत. तर तिसरा संघ कोण होणार हा सामना आपण मैदानावरती पाहतोय. बोरे सर 1 मिनिट जरा. हॅलो, मैदानावर बरोबर स्टेजच्या उजवीकडे कोणीतरी वणवा लावलेला आहे, तिकडे शेकोटी केलेली आहे.
मित्रांनो, वारंवार सूचना देतोय, त्या धुराचा त्रास आपल्या या खेळाडूंना होतोय. कृपया ती जी शेकोटी पेटवलेली आहे वणव्याच्या स्वरूपातली ती भिजवून घ्या. जरा स्वयंसेवक जर गेलेत तर बरं होईल. यावेळेला पाहतोय स्लोवर वन बाउन्सर स्वरूपाचा चेंडू. फलंदाज ह्या चेंडूला पाहतोय, वेट करून मारतोय. स्लोवर वन बाउन्सर हा पाहिला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये शॉन पोलाक हा गोलंदाज आपण पाहतोय, साऊथ आफ्रिकन गोलंदाज. याने नक्कीच आणला होता, याने नक्कीच त्याचा प्रयोग केला होता. विनोद वाटकरेचा मोठा फटका, चेंडू राजेश पाटील. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. राजेश पाटील उर्फ और समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 3 षटक पूर्ण, 13 धावा. प्रदीप स्फोट नवखार संघाच्या गोलंदाजाने मात्र नक्कीच प्रभावी असा मारा केलाय. 13 धावा धावफलकावरती लागतायत. गडी बाद झालेले आहेत ते 3 गडी बाद. 13 धावा धावफलकावरती लागतायत. राहुल जोगाडिया पहिला चेंडू घेऊन या षटकातील रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू आपण पाहतोय, चेंडू पाहिला तर पंच ह्या चेंडूवरती वाईड दर्शवतायत. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता फलंदाज हेमंत पाटील याने. अवंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागते. 14 धावा धावफलकावरती लागतायत रिलायन्स नवगाव संघाच्या. अहो, रिलायन्स नवगाव संघ उरली सुरलेली आशा मात्र मैदानावरती अशा रीतीने दाखवतो. हाही चेंडूला आपण पाहतोय, खाली क्षेत्रामध्ये मारतोय. अमरोज खान चेंडूवरती येतोय. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. 16 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. बहिरी माता स्पोर्ट क्लब वेलवली आयोजित एक भव्य दिव्य अशी नाईट क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेची आजची ही दुसरी रात्र आपण पाहिलं तर नक्कीच अंतिम क्षणापर्यंत नक्कीच सामने येऊन पोहोचलेत. रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा अटेंड करतोय, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. 22 स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. 17 धावा धावफलकावरती लागतायत. जी धावा होणं अपेक्षित होतं रिलायन्स नवगाव संघाकडून ती मात्र आपण पाहतोय रिलायन्स नवगाव संघाच्या फलंदाजांना अक्षरशः नक्कीच नामोहरम करणारी गोलंदाजी राहुल जोगाडिया करून पाहायला मिळते. चेंडू हवेत, विकेट कीपर चेंडू खाली तैनात. पेंट्या पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. नाव पहिला वाईड. ओके, 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू वाईड होता. ओके, चूक झाले, क्षमा असावी. हा चेंडू राहुल जोगाडियाचा. हेमंत पाटीलची एज घेतली जाते. चेंडू जातोय लॉंग स्टॉप एरियामध्ये. विकेट कीपरला चकून जातोय चेंडू.
धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. रिलायन्स नौगाव संघाला प्रदीप स्फोट नौखार सारख्या तगड्या संघासमोर आव्हान द्यायचं असेल तर नक्कीच एक 40-45 धावा कमीत कमी धावफलकावरती लागणं गरजेचं होतं. मात्र अमरोज खान, राहुल जोगाडिया, मंदार गुरव यांच्या गोलंदाजीवरती रिलायन्स नौगाव संघ नक्कीच यावेळी आपण पाहतोय निराशाजनक फलंदाजी करताना दिसते. गोलंदाज आपण पाहतोय राहुल जोगाडिया, फलंदाजांना मात्र आपण पाहिलं म्हणतोय अशी कामगिरी मात्र करता आलेली नाहीये. जबरदस्त चेंडूला फिरकी प्राप्त करणारी त्यानंतर यॉर्कर लेन स्वरूपाची चेंडू इन स्विंग आउट स्विंगचा नक्कीच अजब असा नमुना सादर करत असताना याही वेळेला आपण पाहतोय स्विंग अँड मिस अशा प्रकारचा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर वळतोय. राहुल जोगाडियाची गोलंदाजी आपण पाहतोय. काही तरुण खेळाडूंना नक्कीच एक शिकण्यासारखी गोलंदाजी राहुल जोगाडियाकडून नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 समाप्त झाले. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा लागतायत 20 धावा. तर जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 21 धावांची आवश्यकता. 21 धावांचं माफक असं आव्हान, लो स्कोरिंग सामना. पाहूया रिलायन्स नौगाव संघ प्रदीप स्फोट नौखार संघाला कशा रीतीने झुंजवत आहे. झुंजणारी वृत्ती असणं गरजेचं असतं. लढवावी या वृत्ती असणं गरजेचं असतं. आपण पाहतोय लढणं हे आपल्या नसानसात नक्कीच असणं गरजेचं असतं. तर पाहूया यावेळी प्रदीप स्फोट नौखार संघ माफक आव्हानाचं तोंड कशा रीतीने देत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत तोंड देत आहेत की पहिल्या षटकामध्ये सामना फिनिश करतायत. कारण की क्रिकेट हा पाहिला तर नक्कीच अनिश्चिततेचा हा खेळ. 1983च्या विश्वचषकामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. कपिल देव निखंज भारताचे कर्णधार, त्यांचा आज सुद्धा आपण पाहतोय 6 जानेवारी 1959 रोजी त्यांचा जन्म. आज त्यांचा नक्कीच वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या क्रिकेटच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. या सामन्याकडे जिंकण्यासाठी 21 धावांचं माफक असं आव्हान. 1983च्या विश्वचषकामध्ये सुद्धा भारतीय संघाने 60 ओव्हरमध्ये माफक असंच आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानाला मात्र नक्कीच वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघाला नमवलं होतं. मोनिंदर अमरनाथ त्या सामन्यामध्ये सामनावीराचे मानकरी ठरले होते. तर पाहूया यावेळी रिलायन्स नौगाव संघ क्वार्टर फायनलचा सामना, बक्षीस पात्र होणारा हा सामना आपण पाहिला तर या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाला नक्कीच कमीत कमी 30,000 रुपयांचा नक्कीच तो हकदार होऊ शकतो. क्रिकेट हा खेळ पाहिला तर नक्कीच सर्वांच्या आवडीचाच विषय, सर्वांच्याच नक्कीच जीवाभावाचा खेळ असं बोललं तरी नक्कीच वावगं ठरणार नाही. क्रिकेट हा नक्कीच ध्यास आहे, क्रिकेट हा श्वास आहे. कारण की या गेम वरती सर्वांचा पूर्णपणे विश्वास आहे. सुमित ठेगळे एका बाजूला आपण पाहतोय बाहुबली, क्रिकेट ऑफ बाहुबली असं नक्कीच त्याला बोललं जातं. सुमित ठेगळे तर नॉस्ट्राइक एंडला आहे तो नौखारचा सुमित भगत. सुमित भगत ह्याला सुद्धा अलिबागचा बाहुबली बोललं जातं. एक जबरदस्त असे फलंदाज आपण पाहतोय, तगडे असे फलंदाज आणि एक तगडा असा गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय. दिगंबर हामणे गोलंदाजीसाठी येतोय. पाहूया दिगंबर हामणे, अमरोज खान, मंदार गुरव, राहुल जोगाडिया यांसारखीच गोलंदाजी करणं संघाच्या दृष्टीने गरजेचं. पाहूया राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना पॅव्हलिन एंड कडून मारा करतोय. सुमित ढेकलेला आपण पाहिलं अलिबाग मधील सुद्धा काही स्पर्धांमध्ये सुमित ढेकलेने नक्कीच जबरदस्त अशी कामगिरी केली होती. काका मात्रे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहतोय वर्सुली बीच वरच्या त्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सुमित ढेकले नावाचं वादळ, कॉटन बोल्टचा चान्स, दिगंबर हामणे कॉटन बोल्टचा चान्स गमावतोय. सुमित ढेकले याला जीवदान मिळतंय. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. क्रिकेट हा खेळ पाहायला शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत ओळखला जाणारा हा खेळ. लो स्कोरिंग सामन्यामध्ये आपण पाहतोय 2013ची चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा मित्रांनो तुम्ही जरूर पाहिली होती. महेंद्र सिंग धोनी कर्णधार, जबरदस्त रणनीती त्याने नक्कीच आखली होती सामनाची डिफेंड करत असताना. खारीकपाडा संघाचा परेश थळे, आपण प्लीज जरा कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे. दिगंबर हामणेचा पुढील चेंडू
सुमित भगत ऑन द राईज फटका खेळतोय. चेंडू वाईडेस्ट लॉंग ऑनच्या दिशेने. निखिल कवळेचं थोडस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. वेलकम फोर बाय सुमित भगत. सुमित भगतच्या बॅट मधून एक जबरदस्त असा चौकार निघतोय. धावसंख्या 4 ने वाढते. 5 धावा धावफलकावरती. पाहूया पुढील चेंडू दिगंबर हामणे याचा. सुमित भगतचा मोठा फटका. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. दे धक्का घे छक्का सुमित भगत. मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून नक्कीच मधुर असा आवाज निघतोय या चेंडूवरती. सुमित भगत पुन्हा एकदा दिगंबर हामणेचा सामना करत असताना यावेळेला पाहतोय क्रॉस बॅटेड फटका खेळतोय मिड विकेटच्या दिशेने. चैतन्य किल्लेकर चेंडूवरती तैनात. फलंदाज सुमित भगत बॅक टू द पॅव्हलियन. चुकीचं शॉट सिलेक्शन त्या चेंडूवरती आपण पाहायला मिळतंय. मंदार गुरव फलंदाजीसाठी येतोय. मुंबई टेनिस क्रिकेट मधील एक नामवंत असं नाव मंदार गुरव. पाहूया मंदार गुरव कशा रीतीने खेळतोय. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असताना लेट कट खेळतोय. सहजरित्या 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. क्रिकेटचा हा खेळ आपण पाहिला सर्वांचा नक्कीच आवडीचाच विषय बनलेला आहे. संपूर्ण भारत देशामध्ये असो, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असो, त्यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये असो, त्यानंतर संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये असो, हा क्रिकेटचा खेळ नक्कीच बऱ्याच ठिकाणी रंगताना दिसतोय. सुमित भगत या चेंडूवरती मोठा फटका. सुमित ढेकळे या चेंडूवरती जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत 12 धावा. जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता असणार आहे. 9 धावा कशा रीतीने रोखून धरणार रिलायन्स नौगाव संघ आणि या 9 धावा कशा रीतीने नक्कीच आपल्या बॅटने पटकवणार मंदार गुरव सुमित ढेकळेची ही नक्कीच जोडी आपण पाहतोय. विनर स्पोर्ट कडून खेळत असताना आपण पाहतोय कित्येक फायनल सुद्धा नक्कीच मारलेल्या आपण पाहिल्या. सोनार सी चषकामध्ये सुद्धा विनर स्पोर्टनेच फायनल मारली होती. रोहा येथे तिथे ढाटाव MIDC मध्ये स्पर्धा झाली होती. त्यानंतर मुंबईतील सुद्धा काही नामवंत स्पर्धांमध्ये सुद्धा विनर स्पोर्टचं नाव आपण नेहमीच युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा पाहत असतो. पाहूया मंदार गुरव फलंदाजीसाठी मनीष मोकल लेफ्ट हँडर गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पाहूया मनीषचा पहिला चेंडू. रेवा स्वीपचा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू डीप पॉइंट सीमारेषा बाहेर. एक जबरदस्त फटका निघतोय. धावसंख्या 6 ने वाढते. मनीष मोकलच्या पहिल्या चेंडूवरती मंदार गुरवचा एक जबरदस्त रिवा स्वीप फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 धावांवरती 3 धावांची आवश्यकता. आणि हा सामना आपण पाहतोय. चेंडू उंच हवेत. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातोय सीमा पार. विजयाची धाव विजयी श्री खेचली जाते मंदार गुरवच्या चेंडूवरती. आणि हा सामना क्वार्टर फायनलचा सामना, बक्षीस पात्र होणारा हा सामना प्रदीप स्पोर्ट नवखार संघ विजयी ठरतोय. कम ऑन